सगळ्यांची चर्चा त्याच्यानुसार सरकारने आणि 2-2.5 वेगवेगळी अशा गोष्टी यापूर्वी अशी जेव्हा जेव्हा निवडणुका सामोरे जातो त्याच्या आधीच पहिलं सर विभाग खातेवाटप अधिवेशन झालेलं आहे, एक इतिहास घडलेला आहे, पूर्ण अधिवेशन झालं पण खातेवाटप झालं नाही. फक्त मुख्यमंत्र्यांकडे खातं आहे, उपमुख्यमंत्र्यांकडे खातं नाही. कसं बघताय? पहिल्यांदा असं घडतं, कसं बघताय? हे पहिल्यांदा काय रिॲक्शन सर? पूर्ण अधिवेशन गेलं सर. ज्या पलीकडे काम केलेलं आहे रिॲक्शन चालेल हे सगळे साठी उत्तरं प्रश्नोत्तरं नव्हती, लक्षवेधी नव्हत्या आणि 4 डिस्कशन्स आहेत म्हणजे 273. त्यामुळं त्याची उत्तरं मुख्यमंत्री देऊ शकतात. त्यामुळे सर्वांना खातेवाटप करण्याचा आवश्यकताही नव्हती. कशी बघितली सर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार असं संजय राऊतांनी सांगितलं. आज बोलले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बघतो ते काय म्हणते आणि मग प्रतिक्रिया देईल. पाटील साहेब, भुजबळ साहेबांनी असं म्हटलेलं आहे, भुजबळ साहेबांनी असं म्हटलं आहे की ते समता परिषदेची राज्यस्तरीय एक बैठक घेतील आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील, ते वेगळी वाट स्वीकारतील असं जवळपास आता निश्चित होत चाललेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया पक्षाकडून त्यांना जे डावलण्यात आलं आहे त्याबद्दल? मला वाटत नाही ते वेगळं काही करतील. समता परिषदेची ती बैठका ते नेहमीच घेत असतात आणि समता परिषदेच्या बैठकीत ते राजकीय निर्णय घेतील असं मला वाटत नाही. समता परिषद ही एक सामाजिक दृष्ट्या काम करणारी संघटना आहे आणि मला वाटत नाही की ते काही वेगळा निर्णय घेतील. सर एक राज्य एक गणवेश ही जी संकल्पना ही कोलमडलेली आहे, विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही आहेत आणि पूर्ण निष्कृत दर्जाचे असल्यामुळे आता ते तो जो सरकारने आलेला फॉर्म्युला चेंज करण्यात आलेला आहे. उत्कृष्ट दर्जाचा दिला याच्याविषयी लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे अधिवेशन झालं त्याकडे विरोधी पक्षांनी लक्ष वेधलेलं होतं. गणवेश ते महाराष्ट्राला सर्व ठिकाणी नाही. आता डिसेंबर महिन्यात आपण आलो, अजूनही गणवेशाचं वाटप नाही. हे शिक्षण क्षेत्रात दुर्लक्ष आहे सरकारचं, हे याच्यातून आज पवारसाहेब बीडमध्ये गेले आणि बीडमध्ये त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी सांगितले की आरोपीला आणि सूत्रधाराला धडा शिकवा अशा पद्धतीने पवारसाहेबांनी वक्तव्य केले. तसं तुम्ही पाहता आता बरोबर हीच मागणी आमच्या पक्षाच्या काही सदस्यांनी सभागृहात देखील केली की मुख्य आरोपी कोण आहे तिथेपर्यंत पोहोचा आणि त्याला धडा. पण सर असं कळतं की अजित पवारही मंगळवारपर्यंत तिथं जाणार आहेत, मस्सजोगला जाणार आहेत असं कळतं आहे. त्यांच्या जाण्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा दबाव येईल का त्या परिसरामध्ये, कारण त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येत आहे? नाही, पण कुणीतरी सरकारच्या बाजूने तिथल्या लोकांची गारणी ऐकायला जायलाच पाहिजे. अजून गेलं नाही हेच आश्चर्य आहे. आत्तापर्यंत कोणीतरी मंत्र्यांनी जाऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्या गावातल्या लोकांचं म्हणणं काय याच्याविषयी थोडीशी तरी माहिती घेणं आवश्यक होतं. असा फार उशीर झालेला.